नमस्कार मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये शशांक रागानेच सुमीला सांगतो की अपूर्वाला परत या घरात बोलावण्याची चूक मी कधीच करणार नाही, कारण तिला नांदवण्याची आपली योग्यताच नाहीये. मी तुम्हाला दोष देत नाहीये, तर मी सुद्धा तिला ओळखण्यात चूकच केली ना, आणि त्याचं प्रायश्चित्त मला भोगावंच लागणार. अगदी आयुष्यभर म्हटलं तरीही चालेल. ते ऐकून माई घाबरतच म्हणतात, शशांक अरे इतका टोकाचं नको रे बोलूस. अप्पू खूप समजूतदार आहे, आम्ही जाऊन बोलतो तिच्याशी. सुमी बोलते की बाकी सगळं जाऊ देत, परंतु आता या क्षणी बाळाला अपूर्वाची जास्त गरज आहे. तेव्हा शशांक चिडूनच म्हणतो, नाही सुमे बास, त्या बाळाला ना तूच सांभाळ. अपूर्वाने तिचे हक्क अधिकार सगळं काही काढून घेतलंय. ते ऐकून सुमी मात्र सुवाला मिठी मारत खूप रडू लागते. तर सुवा म्हणते की बस शशांक, सगळेच चुकलोय, मी आणि माई जाऊन बोलतो तिच्याशी. तेव्हा शशांक पुन्हा चिडतो, म्हणतो की आधी जखम द्यायची, मग मलम लावायला जायचं. एक वेळ अपूर्वा माफ करेल, परंतु तिचे वडील ते विसरू शकतील का हे सगळं? अपूर्वाच्या जागी सुमीला ठेवून बघा. मात्र रडतच शशांककडे एक संधी मागत असते, परंतु शशांक म्हणतो आता मला काही बोलायचंच नाही, उगीच भांडताने काही कमी जास्त बोलून जायचो, जा तुम्ही इकडनं. तेव्हा सुवा आता सुमी आणि माईंना घेऊन बाहेर निघून जाते. शशांक मात्र दुःखी होत तसाच खाली बसतो. त्याला पुन्हा पुन्हा अपूर्वाचा चेहरा, ती निरागसपणे सांगायची की मी सुद्धा आई आहे ना, ते सर्व काही आठवत असतं. तर दुसरीकडे अप्पू देखील दुःखात बुडालेली असते. ती त्याला खडूस बाबा म्हणायची. शशांकने प्रेमानेच कसं बाळाला जवळ घेतलं होतं, त्यानंतर त्याने अप्पूसाठी सर्वांना सत्य सांगितलं, हे सर्व काही क्षण अप्पूला आठवत असतात. बाळाच्या आठवणीने ती खूप कासावीस होत रडत असते. तेव्हाच डॉक्टर कौशिक तिथे येतात. अप्पू पटकन स्वतःला सावरून डोळे पुसते. त्यानंतर डॉक्टर कौशिकांना मिठी मारत खूप रडत असते. अप्पू व शशांक दोघेही दुःखात बुडालेले असतात. तर इकडे सुमीची अवस्था देखील फार काही चांगली नसते. सुमीला पुन्हा पुन्हा शशांकने सर्वांसमोर ते बाळ अप्पूचं आहे हे सांगितल्याचं आठवत असतं. सुमी देखील खूपच दुःखी असते. जेव्हा निखिल रूममध्ये येतो, सुमी बाळाला आता गादीवर ठेवते आणि त्यानंतर काहीही न बोलता जाणार असते. तेव्हा निखिल तिला समजावत म्हणतो, हे बघ, मी तुझा राग समजू शकतो, माफ कर, मी वेळच्या वेळी तुला सगळं काही सांगायला हवं होतं, परंतु आपलं बाळ गेलं होतं ग, त्याचं दुःख मलाच सहन होत नव्हतं, तर तुला कसं सांगणार, माझा धीरच झाला नाही. असं बोलत कशा पद्धतीने बाळ गेल्यानंतर निखिल दुःखात होता. अप्पूने शपथ घालून स्वतःचं बाळ सुमीजवळ आणून ठेवलं. ती सर्व काही हकीकत सुमीला सांगत असतो आणि त्यानंतर रडतच म्हणतो की मी तुला सगळं सांगणार होतो, परंतु अपूर्वाने मला शपथ घातली होती ग, आणि मी बाळाला अप्पूला परत करणार होतो, परंतु तितक्यात तुला शुद्ध आली ग, आणि अप्पूने शपथ घातल्यामुळे मला तुला खरं सांगण्याचा धीरच झाला नाही. म्हणूनच तर मी तुला नेहमी सांगायचो की तू अप्पूवर चिडचिड करू नकोस, असं सुमीला सांगू लागतो. सुमी मात्र ढसढसा रडायला लागते. अगं, अप्पू सुद्धा आई होती ग, तिला वाटणारच होतं ना की बाळासोबत थोडा वेळ घालवावा. जर का तू तिच्या जागी असतीस तर तू दिलं असतं का तुझं बाळ तिला? अप्पूने मनाचा इतका मोठेपणा दाखवला. तर सुमी मात्र निखिलला मिठी मारत खूप रडू लागते आणि म्हणते की माझ्या हातून खरंच खूप मोठी चूक झालीये, आणि आता ती चूक कशी सुधारायची ना तेच मला कळत नाहीये. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सुमी घरातील सगळ्या सदस्यांना सांगत असते, त्यामुळे आज शशांक दादाचा संसार मोडायला आलाय. तेव्हा कुकी म्हणतो, सुमे, तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती. तर पण्णा बोलते की एकटी सुमीच नाही, तर मी सुद्धा खूप बोलले अपूर्वाला. माई बोलतात, या दोघींना कसं समजवायचं ना तेच कळत नव्हतं. तर कुकी बोलतो, अप्पू या घरात आल्यापासून कधीतरी तिने स्वतःचा विचार केलाय का? आणि तिला समजून घ्यायचं सोडून आपण तिलाच सांगत बसलो की सुमीच्या बाळापासून लांब राहा म्हणून. तेव्हा माई म्हणतात, विकास अरे, आम्हा सगळ्यांना कळत होतं रे, आम्हा सगळ्यांचीच द्विधा मनस्थिती झालेली होती. तर सुवा म्हणते, तिला वाईट वाटावं म्हणून जाणून बुजून कोणीही तिच्याशी वाईट वागलेलं नाहीये, आणि जर का माझी एक मुलगी नाराज होऊन गेलेली असेल तर तिला परत आणण्यासाठी काहीतरी करावंच लागेल. तेव्हा पण्णा बोलते की जर का अप्पूला परत आणण्यासाठी तुम्ही जाणार असाल ना तर मला सुद्धा यायचंय, मी तिच्याशी खूप चुकीचं वागलीये, मला मनापासून तिची क्षमा मागायची आहे. तेव्हा आता सुवा होकार देत मान डोलावते. तर काही वेळानंतर माई आणि पण्णा दोघीही वर्तकांच्या
त्यांच्या घरी आलेले असतात. आराम करत असते तर पन्ना सांगते की आम्ही अप्पूची माफी मागायला आलोय. तेव्हा डॉक्टर कौशिक म्हणतात की तुम्ही कुठे चूक केलीये? चूक तर माझ्या मुलीच्या हातून घडलीये, तिने तुमच्या मुलीला दुखावलंय. तर सारिका आत्या म्हणतात की बिचारी माझी अप्पू लग्न झाल्यापासून या अशा अपमानांना सहन करत आलीये. माई आणि पन्ना म्हणतात की मान्य आहे, आमच्या हातून चूक झालीये, तुमचं रागावणं साहजिक आहे, परंतु चुका तर माणसांच्याच हातून घडतात ना. आणि तुम्ही एकदा अप्पूला बोलावता का? आम्ही एकदा की माफी मागितली ना, ती हसत हसत आम्हाला माफ करेल. तो सारिका आत्या हात जोडत म्हणतात की मी तुमचा निरोप देईन अप्पूला, आता तुम्ही येऊ शकता. तेव्हा त्या दोघीही निमूटपणे जायला निघतात. तितक्यात अप्पू त्यांना पाहते आणि खुश होत माई असं बोलत प्रेमाने माईंजवळ येते. माई रडतच अप्पू समोर हात जोडतात आणि आपल्या घरी परत चल ग असं म्हणतात. तर पन्ना बोलते की अप्पू त्या घरी परत चल ग, आम्हा सगळ्यांना आणि त्या घराला तुझी गरज आहे, तुझ्याशिवाय ते घर अगदी सुनं आहे. आता अप्पू काही बोलणार तेच सारिका आत्या म्हणतात की तुम्ही इथे अप्पूची माफी मागायला आला होतात, जर का मागून झाली असेल तर आता तुम्ही जाऊ शकता. अप्पू तू थांब, आता काहीही झालं तरी अप्पूला परत पाठवणार नाही असं स्पष्टपणे माई आणि पन्नाला सांगतात. तर डॉक्टर कौशिक देखील म्हणतात की होय, मला ही सारिकाचं पटतंय. माझ्या मुलीनं तुमच्या मुलीला तिचं बाळ दिलं, परंतु तुमच्या मुलीने तिच्यावर हात उगारला. अप्पू लहानपणी खूप मस्ती करायची, परंतु मी आणि सारिकाने कधी तिला बोटही लावलेलं नाही. माझ्या मुलीने तुमच्या मुलीसाठी इतका त्याग केला, तरीही ती तिला पोलिसात द्यायला निघाली आणि आज तरीही तुम्हाला वाटतंय की मी तिला परत पाठवावं असा माईंना प्रश्न करतात. मला तर एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की सगळा झालेला प्रकार माहीत असून देखील ना निखिलने त्याच्या बायकोला अडवलं ना शशांकने, आणि उलट अप्पूला घराबाहेर घालवून दिलं असं बोलतात. तेव्हा माई म्हणतात की झाल्या गोष्टींचा आम्हाला खूप पश्चाताप होतोय. तेव्हा डॉक्टर कौशिक म्हणतात की हा पश्चाताप ना तुमच्या जवळच ठेवा, आता जे झालं ते बदलता तर येणार नाही ना. तेव्हा पन्ना म्हणते होय, पण सुधारता तर येईल ना, आम्हाला एक संधी द्या ना असं सांगते. तेव्हा सारिका आत्या म्हणतात की खूप वेळा संधी दिली, परंतु प्रत्येक वेळी माझी बिचारी अप्पू तिकडनं अपमानित होऊनच या घरी परत आलीये. वेळी मी तिला समजावून तुमच्या घरी पाठवायचे, परंतु झालं तेवढं पुरे. आता आम्ही माझ्या अप्पूला तुमच्याकडे परत पाठवणार नाही असं स्पष्टपणे सांगतात. तेव्हा माई रडतच म्हणतात डॉक्टर कौशिक तुम्ही तरी सारिकाताईंना समजवा ना. डॉक्टर कौशिक म्हणतात जर का सारिकाला अप्पूच्या बाबतीत काही निर्णय घ्यायचे असेल तर तो अधिकार तिला आहे, कारण तिनेच तिला लहानाची मोठी केलंय, तिची दुखणी खुपणी काढलीत आणि तुमच्या अपमानित केल्यामुळे जर का ती दुखावली गेली असेल तर मी तिला थांबवणार नाही असं स्पष्टपणे सांगतात. तर सारिका आत्या बोलतात की काहीही झालं तरी मी अप्पूला परत पाठवणार नाही, या तुम्ही. माई मात्र रडतच आता घराबाहेर पडतात. त्यानंतर संध्याकाळी शशांक अप्पूला भेटायला आलेला असतो. अप्पू जेव्हा खाली गार्डनमध्ये येते, दोघेही प्रेमानेच एकमेकांना मिठी मारतात. तो विचारते बाळ कसं आहे? तेव्हा शशांक म्हणतो बरं आहे आणि ती तुझी खूप आठवण काढतीये. तेव्हा अप्पू चिडूनच म्हणते पण तिच्या बाबानेच मला इकडे यायला सांगितलं ना. तेव्हा शशांक खतबल होत म्हणतो की अपूर्वा खरंच मला माफ कर, मी तुला नाही नाही ते बोललो, कुठल्या तोंडाने तुझ्याशी बोलावं ना तेच कळत नाहीये. तेव्हा अप्पू इमोशनल होत म्हणते की खडूस अरे त्याचं वाईट नाही वाटलं मला, परंतु तू मला आपल्या घरातून जायला सांगितलंस ना, आपलं बाळ सुमीला दिलं म्हणून चिडलाय ना तू खडूस, परंतु अरे त्यावेळेस सुमीची कंडिशन खूप क्रिटिकल होती आणि ती किती नाजूक मनाची आहे हे तुला चांगलंच माहिती आहे ना. ती या धक्क्यातून कधीच सावरू शकली नसती आणि तिला या अशा परिस्थितीत मी काय, परंतु आपण कोणीच बघू शकलो नसतो. सांग ना अजून काय करायला हवं होतं मी. तर पुढील भागात सुमी अप्पूकडे आलेली असते. तेव्हा अप्पू तिला सांगते की मला तुझा राग आलेला नाही, परंतु जे काही घडलं ते बाबाच्या समोर, तो सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे. माझा बाबा आणि आत्तीची अशी इच्छा आहे की मी परत कानिटकरांकडे जाऊच नये. तेव्हा सुमीला मोठा धक्काच बसतो. आता अप्पू कानिटकरांकडे कशी परत येईल हे पाहणे खूप उत्सुकतेचे ठरणार आहे. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.